Next is social health, and the first point is why the children. Why the children's ओके ॲक्टिव्हिटी इथे यायचं काम नाही, डायरेक्ट आपण घेऊ सोशल हेल्थ. आता सोशल हेल्थमध्ये सुरुवातीला फॅक्टर्स अफेक्टिंग द सोशल हेल्थ. आता जे सामाजिक आरोग्य आहे त्याच्यावर असे कोणते फॅक्टर्स आहे जे परिणाम करतात, तर त्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट आहे एज्युकेशन. त्यानंतर आहे फायनान्शियल स्टेटस. आर्थिक स्थिती चांगली असेल तर माणूस कसा आहे त्याचं सोशल हेल्थ स्ट्रॉंग असतं. त्यानंतर आपल्या आजूबाजूला काय पाहिजे, गार्डन. त्यानंतर आपल्या आजूबाजू जे सराउंडिंग आहे तर त्या सराउंडिंगचं सोशल अँड फिजिकल कंडिशन. त्यानंतर आपल्या सराउंडिंगमधलं सोशल एन्व्हायरमेंट म्हणजे जे सामाजिक वातावरण आहे. रेसिडेन्शियल एरियासुद्धा आपल्यावर परिणाम करतो. वॉटर, टॉयलेट फॅसिलिटी. त्यानंतर पॉलिटिकल कंडिशन म्हणजे कसा व्ह्यू वगैरे आहे. प्लेग्राऊंड्स हे सुद्धा मॅटर करतात. सोशल ट्रीटमेंट म्हणजे आपल्या समाजामध्ये वागणूक कशी मिळते. सोशल सेफ्टी, सुरक्षित किती वाटतं आपल्याला. त्यानंतर ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज म्हणजे दळणवळणाच्या कोणत्या सुविधा आहेत. त्यानंतर एज्युकेशन आणि जॉब ऑपॉर्च्युनिटीज किती आहेत यावरसुद्धा आपलं सोशल हेल्थ डिपेंड आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट जे बेसिक नीड्स आहेत, अन्न है ना, फूड, वस्त्र, क्लॉथिंग, निवारा, शेल्टर आणि मेडिसिन्स, औषधे. Out of the various aspects of social health, we thought about only one in the above mentioned activity. आता सोशल हेल्थचे बरेचसे ॲस्पेक्ट जरी असतील तरी वरती एक ॲक्टिव्हिटी झाली आहे, तर त्यामध्ये फक्त एकाचाच विचार करायचा आहे. कोणत्या एक फॅक्टरचं. Social health is the ability of a person to establish relationship with the other persons. आता सोशल हेल्थची डेफिनेशन म्हणू आपण याला. तर सोशल हेल्थ ही एक अशा प्रकारची ॲबिलिटी आहे कोणत्याही पर्सनची की दुसऱ्या व्यक्तीसोबत अशा कशा पद्धतीचं नातं, रिलेशनशिप इस्टॅब्लिश करत असतो. Ability to change one's own behavior according to changing social condition is an important characteristic of social health. आता सोशल हेल्थमधलं एक इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स काय माहिती आहे का, की आपण काय करायचं की जे चेंजिंग सोशल कंडिशन आहे म्हणजे जी बदलती सामाजिक परिस्थिती आहे तर त्यानुसार आपण स्वतःचं वर्तन चेंज करण्याची क्षमता आपल्यामध्ये असणं हे महत्त्वाचं असतं. हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणता येईल सोशल हेल्थचं. Various factors like strong personality, having large number of friends and relatives, proper use of time during loneliness and with peer group, trust in others, respect and acceptance for others are important for good social health. आता चांगल्या सोशल हेल्थसाठी कोणत्या कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, तर सर्वात महत्त्वाचं आपलं व्यक्तिमत्व जे आहे, पर्सनॅलिटी, ती स्ट्रॉंग पाहिजे. त्यानंतर रिलेटिव्ज आणि फ्रेंड्स हे लार्ज नंबरमध्ये. त्यानंतर आपण एकांतात असू तर अशा वेळेस प्रॉपर यूज ऑफ टाईम म्हणजे आपण एकांतात असू द्या, लोनलीनेस किंवा मित्रांसोबत असू द्या, आहे की नाही, तर अशा वेळेस वेळेचा सदुपयोग, प्रॉपर यूज. त्यानंतर ट्रस्ट हे पण मॅटर करतं अदर्सवर. आणि त्यानंतर दुसऱ्यांकडून आपल्याला रिस्पेक्ट म्हणजे आदर आणि ॲक्सेप्टन्स म्हणजे इतरांनी आपला स्वीकार करावा. तर हे सगळ्या गोष्टी चांगल्या सामाजिक आरोग्यासाठी महत्त्वाच्या आहेत. We have seen that various factors affect the social health. आणि सोशल हेल्थवर बरेचसे फॅक्टर अफेक्ट करतात. आता आपण फॅक्टर असे डिस्कस करू की जे सोशल हेल्थला डिस्टर्ब करू शकतात. त्यामध्ये पहिलं आहे मेंटल स्ट्रेस. Competition has increased in opportunities for education, employment and business due to increase in population. आता वाढती लोकसंख्या, पॉप्युलेशन, यामुळं एज्युकेशन असेल, एम्प्लॉयमेंट, रोजगार असेल आणि बिझनेस किंवा व्यापार असेल, तर यामध्ये काय झालेलं आहे की ज्या संधी आहेत ना त्या संधी निर्माण ज्या होतात तर त्याच्यामध्ये एक प्रकारची काय तयार झाली आहे, स्पर्धा तयार झाली आहे, कॉम्पिटिशन तयार झालेलं आहे. Children are facing the problems of loneliness and mental stress due to reasons like nuclear family and parents staying outdoors due to job. आता आपल्याकडे विभक्त कुटुंब पद्धती आहे पहा, आहे की नाही, ज्याला आपण न्यूक्लिअर फॅमिली म्हणू. तर याच्यामुळं काय होतं की एक तर विभक्त म्हणजे जसं की जॉईंट फॅमिलीमधून कुठंतरी आपण सेपरेट होतो, आहे ना, 3-4 जणांची फॅमिली, आणि त्याच्यातही पॅरेंट्स जे आहेत ते जॉब किंवा कामासाठी वगैरे आउटडोर राहतात. तर अशा वेळेस मुलं जे आहेत ना तर हे एकटे पडतात, लोनलीनेस. आणि अशा वेळेस
ते मेंटल स्ट्रेस या ठिकाणी काय करू शकतात, फेस करू शकतात. There are many bindings on girls and excessive freedom for boys in some families. आणि अशा काही फॅमिलीज आहेत की ज्यांच्यामध्ये मुलीवर बंधनं जास्त आहेत आणि मुलांना एक्सेसिव्ह फ्रीडम म्हणजे पाहिजे त्यापेक्षा जास्त स्वातंत्र्य आहे. Boys enjoy the concession from their domestic duties, whereas girls have compulsion for the same on the pretext that should be used to it. आणि आपल्याला माहीत आहे की बॉईज जे आहेत तर त्यांचं जे डोमेस्टिक ड्युटीज असतात म्हणजे घरचं जे कर्तव्य असतात त्याच्यातून सूट मिळवतात, हे की नाही, जेव्हा की मुलींना काय केलं जातं, कंपल्शन केलं जातं. Do you see the advertisements about increasing awareness on avoiding the discrimination between girls and boys or sister and brother in same family on choice for fresh or leftover food learning medium? आणि ही जी दरी बघतो आपण, है की नाही, गर्ल्स आणि बॉईज किंवा सिस्टर अँड ब्रदर्समध्ये, तर हे बऱ्याच गोष्टीमध्ये आपल्याला या ठिकाणी अवेअरनेस जी आहे है ना, तर गव्हर्मेंटला ॲडव्हर्टाईजच्या माध्यमातून करू लागतं, जसं की मुलं एक समान, हे की नाही, मुलींची शिक्षण प्रगतीचे लक्षण, असे काही आपण हे करतो. म्हणजे इवन फ्रेश फूड का लेफ्ट ओव्हर फूड, त्यानंतर लर्निंग मीडियम, मुलांना समजा हायटेक मीडियम किंवा महागड्या शाळा आणि मुलींना कमी, आहे की नाही, तर असं होत असतं. In society too, adolescent girls have to unnecessarily face the problems like teasing and molestation. Girls are facing the problems of stress due to such gender inequality. आणि सोसायटीमध्ये जर पाहिलं तर जे ॲडोल्सेंट गर्ल्स आहेत तर त्यांना अननेसरी प्रॉब्लेम्सला काही फेस करावं लागतं, जसं की टीजिंग असेल, मॉलस्टेशन असेल. ओके, आता गर्ल्स जे आहेत तर यांना हे प्रॉब्लेम का फेस करावं लागेल किंवा हा प्रॉब्लेम जो आहे त्यांच्यामध्ये एक स्ट्रेस तयार करतो. आणि रिझन जर पाहिलं आपण तर आपल्याकडे काय आहे, जेंडर इनइक्विलिटी. जरी आपण म्हणत असो की मुले एक समान, स्त्री पुरुष समानता, मात्र प्रत्यक्षात काही बाबतीत दुय्यम महत्त्व दिलं जातं. Nowadays, everyone has to face the stress due to ever increasing disorder, crime and violence. आता आज जर पाहिलं तर प्रत्येकजणांना काही स्ट्रेसला फेस करायला भरपूर प्रकारचं ताणतणाव आहे आणि यामध्ये विविध प्रकारचे वाढते आजार असतील, त्यानंतर वाढणारे गुन्हे, व्हायलन्स, जे हिंसा वगैरे घटना होतात, तर त्याचा बऱ्याच जणांना काय करावं लागतो, फटका सहन करावा लागतो. At the same time, people looking at this as fast and easy way of making money may become scapegoats and become part of such system. This is the deadly effect of social illness. आणि सेम टाईमला जर पाहिलं आपण तर काही लोकांना काय होतं माहिती आहे का, पैसा लवकर कमवण्याचा हा मार्ग दिसतो, क्राईम असेल, व्हायलन्स असेल, हे की नाही, आणि मे बिकम स्केपगोट्स, म्हणजे ते त्याच्या आरी चालले ना, बरोबर आहे का, ते त्या चुकीच्या मार्गाला स्वीकारायले आणि त्या चुकीच्या मार्गाचं ते काय म्हणतात, एक पार्ट बनतात. आणि दॅट्स वाय त्यांचे जे एक प्रकारे सोशल इलनेस जे आहे है ना, एक सामाजिक आजार म्हणू आपण, तर तो त्याला ते डेडली अफेक्ट व्हायले. त्यानंतर आहे ॲडिक्शन. Peer group influence is stronger in case of adolescents. आता पियर ग्रुप इन्फ्लुएन्स हा स्ट्रॉंगर जर पाहिला आपण तर हा ॲडोलसेंट म्हणजे जे कुमारावस्थेमध्ये असतात त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात दिसून येईल. Adolescents always prefer the company of friends and follow their good or bad habits instead of following advice or parents and teachers. तर पॅरेंट्स आणि टीचर काय सांगेल याच्यापेक्षा आपला मित्र काय सांगतो, आहे की नाही, तर फ्रेंड्स जे असतात त्याची कंपनी आजकालच्या ॲडोलसेंटला आवडते आणि मग ते विचार पण करत नाही की ते गुड आहे का बॅड आहे, तो फॉलो करतात. Children in their early age try upon tobacco, cigarette, gutka, alcoholic drinks, drugs, etc. आणि काही केसेसमध्ये जर पाहिलं आपण तर अर्ली एजमध्ये काही मुलं आजकाल तंबाखूचं सेवन करायले, त्यानंतर धूम्रपान असेल, सिगरेट, गुटखा, त्यानंतर ड्रिंक्स जे आहेत, अल्कोहोलिक ड्रिंक्स घेणे, ड्रग्स इथपर्यंतचे काही जे आहेत त्या घटना आपल्या समोर आलेल्या आहेत. Due to either peer group pressure or symbol of high standard living or as an imitation of elders. आता हे जे सर्व गोष्टींचं ते धूम्रपानांचं जे फॉलो करायले, तर याचं रिझन जर पाहिलं ना आपण
तर पहिलं रिझन असतं पियर ग्रुप प्रेशर, म्हणजे आपलंच कोणतरी बेस्टी असतो आणि ते आपल्याला फोर्स करतो आहे की नाही, तू एक करायला पाहिजे. दुसरं काय होतं की सिम्बॉल ऑफ हाय स्टँडर्ड लिव्हिंग. बऱ्याच वेळेस काय होतं की समजा कॉलेजची मुलं असतील तर त्यांना काय वाटतं की सिगरेट पिणं मानायचं आहे की नाही, तर त्यांना वाटतं हाय स्टँडर्ड जे आहे, ड्रग्स घेणे असेल, ड्रिंक घेणं असेल, तर अशा वेळेस त्याच्या वयाची मुलं त्याला थोडंसं असं काय करतात, फोर्स करतात आहे की नाही, आणि तो त्याच्या आहारी जातो. किंवा इमिटेशन ऑफ एल्डर्स. बऱ्याच वेळेस काय होतं की जे आपले सिनियर करतात म्हणून आपण का करायचं नाही हे की नाही, तर एक प्रकारे त्याचं ते अनुकरण करतात हे की नाही. However, it may lead to addiction of such deadly substances. आता हे सबस्टन्स डेडली सबस्टन्स का म्हणलं, कारण एकदा का याच्या आहारी गेला माणूस तर पूर्णपणे त्याची लत लागून जाते, म्हणजे ॲडिक्शन येऊन जातं. Temporarily intoxicating drugs of plant or origin and some chemical may permanently damage the human nervous system, muscle system, heart, etc. आता हे जे ड्रग्स वगैरे जे आहेत, तर हे जर पाहिलं आपण तर ॲक्च्युअल यांच्यामध्ये तात्पुरत्या स्वरूपात टॉक्झिकेटिंग, ओके. आता हे ड्रग्स आहेत ना, कशापासून मिळतात बरं? आयदर ते प्लांट ओरिजिन असतात, जसं की तंबाखू वगैरे घटक पाहिला तुम्ही, तर तो वनस्पतीपासून मिळतो. आणि काही केमिकल्ससुद्धा त्या ठिकाणी यूज केले असतात बऱ्याचशा ड्रिंक्समध्ये वगैरे म्हणा. आणि हे जर आपण अशा पद्धतीचं ॲडिक्शन जर ठेवलं तर आपली नर्वस सिस्टीम असेल, मसल सिस्टीम असेल, आपलं हर्ट असेल, तर याला ते परमनंटली काय करू शकतात, डॅमेज करू शकतात. Earlier, we have studied the कार्सिनोजेनिक effect of tobacco containing substance on mouth and lungs. आणि अर्लियर जर पाहिलं आपण तर जे कॅर्सिनोजेनिक इफेक्ट, कॅर्सिनो म्हणजे कॅन्सर या रोगाला कारणीभूत असणारे असे इफेक्ट तंबाखूचे आपण बघतो. यामध्ये तोंडाचा कॅन्सर असेल, लंग्स फुफ्फुसाचा कॅन्सर असेल. आता याचे काही ॲडव्हर्टाईज पण असतात का, तुम्ही आजकाल जर मल्टिप्लेक्समध्ये वगैरे गेले ना चित्रपट पाहायला, तर अगोदर हे जाहिरात येतात बघा. गव्हर्नमेंट त्याच्या संदर्भात थोडंसं अवेअरनेस करतं, पण आपण त्याच्यावर लक्ष देत नाही. त्यानंतर आहे क्रॉनिक डिसीजेस. Ignorance towards the people suffering from chronic diseases like AIDS, TB, leprosy, and mental health or disorders and old person lead to increase in old age homes, and this may cause harm to social health. आता सोशल हेल्थला हार्मफुल असे काही गोष्टी आहे पहा. त्यामध्ये काही क्रॉनिक डिसीज आहे की ज्याच्यावर आपण दुर्लक्ष करतो है ना, दुर्दम्य असे आजार. त्यामध्ये एड्स असेल जे की अनक्युरेबल डिसीज आहे. नंतर ट्युबरक्युलोसिस अर्थातच TB. त्यानंतर कुष्ठरोग असेल, लेप्रसी, आणि काही मेंटल हेल्थ किंवा मेंटल डिसऑर्डर म्हणजे काही मानसिक आजारसुद्धा आहेत. आणि विशेष म्हणजे जे ओल्ड पर्सन आहेत तर यांना आपण ओल्ड एज होममध्ये जे पाठवण्याची परंपरा वाढली, तर हे सुद्धा एक सोशल हेल्थच्या दृष्टीने खूप नुकसानाचं आहे. कारण जुने लोक टोकत असतात, मार्गदर्शन करत असतात, पण हल्ली जर पाहिलं आपण तर त्यांना आपण ओल्ड एज होममध्ये पाठवतो है ना. शहरामध्ये प्रमाण थोडं जास्त आहे, तर हे सुद्धा एक सोशल हेल्थवर परिणाम करणारा घटक आहे. Have you ever seen the person inebriated with drugs or liquor loitering on dirty places? Whether such a pitiful condition of most intelligent human being is acceptable. आता ड्रग्स किंवा एखाद्या वेळेस लिक्वर म्हणजे दारू वगैरे पिलेले जे व्यक्ती आपण डर्टी प्लेसला कधी कधी बघत असतो पहा, बरोबर आहे का. मग हे जे आपण सीन जेव्हा बघतो तर विशेष विचार केला तर ह्युमन कसा आहे, मोस्ट इंटेलिजन्स ॲनिमल आहे, बरोबर आहे का. मग असं असताना त्याचं असं कृत्य व्हायला पाहिजे का, नाही. You must have read the news about many deaths due to poisonous liquor. Why does it happen? आणि बऱ्याच वेळेस विषारी द्रव पदार्थामुळे म्हणजे विशेषतः म्हणजे दारू वगैरे जी असते तर त्याच्यामुळं आपण बऱ्याच प्रकारच्या लोकांची डेथ वगैरे ऐकत असतो आहे की नाही. तर हे का घडतं. Liquor is produced from alcohol obtained through fermentation of substance. आता हे जे लिक्वर आहे तर ॲक्च्युअल याची निर्मिती कशापासून होते, अल्कोहोलपासून. आणि ते अल्कोहोल काही सबस्टन्सच्या फर्मेंटेशनपासून ऑब्टेन केलं जातं. हे आपण ॲनारोबिक रेस्पिरेशनमध्ये पाहिलं होतं. However, if this process is performed in a wrong way, poisonous liquor is produced and proves fatal for many at a time.
आता ही जी प्रोसेस आहे ना ही रॉंग मेनं जर झाली तर अशा वेळेस तयार होणारं जे लिक्वर आहे ते कसं होतं पॉयझिनियस म्हणजे विषारी होतं आणि अशा वेळेस ज्यांनी ते लिक्वर घेतलं असेल तर अशा वेळेस त्यांची फटल म्हणजे डेथसुद्धा होऊ शकते. Efficiency of nervous system, especially brain and liver, as well as lifespan of person decrease due to alcoholism. आता दारू पिल्यामुळं अल्कोहोलिझममुळं काय होतं तर पहिला इफेक्ट होतो की जी आपली नर्वस सिस्टीम आहे स्पेशली सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि याच्यातला पार्ट कोणता ब्रेन याच्यावर तो परिणाम करतो. त्यानंतर ज्याच्यामुळं आपण जिवंत आहोत तो असा पार्ट शरीरातला लिव्हर आणि त्यानंतर जे व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा जो सर्वसामान्य जीवनकाल असेल जसं की तो 60 वर्ष जगायचा असेल तर तो 40 वर्षातच या ठिकाणी डेथ होतो. हे सर्व परिणाम अल्कोहोलिझममध्ये होतो. Brain development in adolescent in hindered due to alcoholism and thereby ability of memorization and learning becomes low. आता ॲडोल्संट जी आहेत कुमारावस्थेमध्ये जे मुलं आहेत तर त्यांनी जर अल्कोहोलिझमची जर त्यांना ॲडिक्शन लागलं तर अशा वेळेस त्यांच्या अभ्यासावर त्यांचा परिणाम होतो पहा जसं की मेमरायझेशन असेल आणि लर्निंगची प्रोसेस जी आहे म्हणजे पाठांतर राहत नाही आणि काही नवीन म्हणजे शिकण्याची त्यांची स्पीड काय होऊन जाते स्लो होऊन जाते. Addictive person cannot think rationally. आणि जी रॅशनल थिंकिंग असते जसं की क्रिटिकल थिंकिंग म्हणू आपण त्याला ॲनालिसिस है ना डायग्नोस असं स्टडीचं जे एक मेथड असते तर ते ॲडिक्टिव्ह पर्सन जे आहे त्याच्यामध्ये ती क्षमता राहत नाही. Due to this, the person has to face the social, mental and familial illness along with physical illness. म्हणजे असं व्यक्ती जो आहे ना तर त्याचं तर फिजिकल इलनेस म्हणजे त्याच्या शरीरावर तर दुष्परिणाम होतातच होतात पण त्याचं जे सामाजिक आहे सामाजिक आजार कारण समाजामध्ये त्याला रिस्पेक्ट नसतो. दुसरा आहे मेंटल इलनेस म्हणजे मानसिक आजार कारण तो त्याचे डिसिजन वगैरे परफेक्ट घेऊ शकत नाही कारण ड्रिंकच्या याच्यात तो कोणतं डिसिजन घेईल सांगता येत नाही आणि त्याचा परिणाम कशावर होतो फॅमिलीवर होतो. अर्थातच फॅमिलियर इलनेससुद्धा त्याच्यामुळे येतो. त्यानंतर आहे कम्युनिकेशन मीडिया अँड एक्सेसिव्ह यूज ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजी जो की एक अशा प्रकारचा मानसिक आजार आहे की जो दिसून येत नाही की नाही. Two caricatures presenting the situation of the year 1998 and 2017 about playing on playground are given below. Observe those caricatures, express your opinion about a rising of such different situations. आता 1998ची कंडिशन जर पाहिली तर जसं की मी त्यावेळेस 9वीला असेल तर अशा वेळेस जी आई आहे ना ती मुलांना जे ग्राउंडवर खेळत होते का तर त्यांना ओढून आणायची की खेळणं कमी करा आणि तुम्ही काय करा आता अभ्यासाला लागा. आणि आजकालची मुलं जर पाहिली ना तर हे फ्री फायर लुडो आहे की नाही त्याच्यानंतर सोशल मीडिया शॉर्ट्स व्हिडिओ याच्यामध्येच त्यालाच खेळ समजून बसलेले आहे आणि त्याच्यामुळे घरच्यांना वेळ येते की ढकलू की गो टू प्ले खेळायला जा पण ते जातात का नाही त्यांना खेळणं आता काय वाटतं मोबाईलवरच आहे की नाही. Distribute the 24 hours of your daily routine as per various duties you have observed. Make two categories as time spent on your health and time spent on other responsibilities and compare both the categories. आता आपण टाईम टेबल तर बरेच बनवले असेल तुम्ही पण तुमच्या हेल्थसाठी त्याच्यामध्ये किती टाईम देतो तुम्ही की नाही अर्धा किंवा 1 तास देता का हा एक महत्त्वाचा आहे. आणि नंतर आपल्या जे रिस्पॉन्सिबिलिटीज आहे त्याच्यावर आपण टाईम स्पेंड करतो का ठीक आहे. Nowadays, excessive, unnecessary and irrational use of modern technology and communication media is becoming a sensitive issue through the viewpoint of social health. पहा एक्सेसिव्ह सुटत नाही मोबाईल आहे की नाही अननेसेसरी अनावश्यक आहे जेव्हा 10वीचं वर्ष आहे पण त्यानंतर इरॅशनल यूज मग ते मॉडर्न टेक्नॉलॉजी असेल कम्युनिकेशन मीडिया असेल तर हे एक सेन्सिटिव्ह इश्यू झाला आहे पहा संवेदनशील विषय आहे कारण याच्यामुळं सोशल हेल्थ जे आहे ते तुमचं धोक्यात येईल. Persons spending the time with cell phones for several hours are usually unaware of the surrounding. बाहेर काय घडतं माहीत नसतं त्याला सगळं मोबाईलमधलंच माहिती आहे की नाही. This is also a sort of addiction and leading to endangering the social health. म्हणजे दारू पिणं गुटखा खाणं हेच फक्त ॲडिक्शन आहे का नाही तर मोबाईल सोशल मीडिया आहे की नाही स्टेटस काय असतं ना ते तरी आपल्याला काय माहीत नाही पण हां ठीक आहे तर हे सोशल हेल्थला धोक्यात आणणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत माहिती आहे का. Various physical problems like tiredness, headache, insomnia,
forgetfulness, tinnitus, joint pains, and problems in vision may arise due to radiation of cell phones. आता सेलफोनचे काय काय परिणाम आहे त्याचे रेडिएशनचे? टायर्डनेस, थकवा. पहा तुम्ही जास्त मोबाईल वापरले नेहमी गुंग दिसतात माहिती आहे का, ते असे फ्रेश दिसत नाही माहिती आहे का जास्त. त्यानंतर हेडॅक, त्यांचं डोकेदुखी ते चालूच राहील. तर इन्सोमिया म्हणजे काय? झोप उडणे. फॉरगेटफुलनेस म्हणजे काही गोष्टी विसरणे. आता टिनिटस हा एक खतरा प्रॉब्लेम बघा सेलफोनचा जास्त वापर केल्यामुळे. काय होतं माहिती आहे का, की कोणत्याही प्रकारचा आवाज नसतो, कोणी आवाज दिला नसतं, पण उगाच माणसाला असं वाटतं कान वाजतात त्याची माहिती आहे का. तर ही एक कंडिशन आहे पहा. ओके. तर ऑडिटरी सिस्टीममध्ये फॉल्ट होऊन जातो माहिती आहे का जास्त सेलफोन वापरल्यामुळं. त्यानंतर जॉईंट पेन असतील, सांधेदुखी आणि प्रॉब्लेम इन व्हिजन. मग लागते भले मोठे चष्मे आहे की नाही. मोर सिरियस. More serious fact is those radiation penetrate the bone of children more इफेक्टिवली effectively than the bone of the adult. आता हे जे मोबाईलचे रेडिएशन्स आहेत ना, तर हे लहान मुलांचे जे बोन्स आहेत तर त्याच्यामध्ये जास्त पेनिट्रेट करतात. ओके, म्हणजे आरपार जातात ॲडल्टपेक्षा. त्याच्यामुळे लहान मुलांना थोडं जास्त धोका आहे सेलफोनच्या यूजचा. Persons continuously using the computers and internet becomes solitary. आता जे पर्सन्स कंटिन्युअसली कम्प्युटर, इंटरनेट याच्यावर सातत्यानं कार्य करतात ना, तर ते सॉलिटरी म्हणजे त्यांच्यामध्ये एकटेपणा येऊन जातो. They cannot establish harmonious relations with relatives and other members of the society. आणि त्यामुळं दुसरे नातेवाईक असतील किंवा समाजामधील इतर लोक असतील तर इतर सदस्यांसोबत ते असं एक हार्मोनियस रिलेशनशिप, एक चांगलं नातं असं इस्टॅब्लिश करू शकत नाही. Habitually, they become self-centered and thereby they may develop problems like autism and they become selfishness. तर हे जे लोक आहेत ना, की जे एकट्यामध्येच राहतात आणि कॉम्प्युटर्स, इंटरनेटवर जास्त वेळ घालवतात, तर यांच्यामध्ये जर पाहिलं आपण तर सेल्फ सेंटर म्हणजे ते आत्मकेंद्रीय होऊन जातात. म्हणजे फक्त स्वतःवरचाच विचार करतात आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये जे प्रॉब्लेम आहे ऑटिझम म्हणजे दुसऱ्याची संगत वगैरे त्यांना आवडत नाही. आणि सेल्फिशनेस म्हणजे त्यांच्यामध्ये प्युअर काय होऊन जातो, स्वार्थीपणा. They become less sensitive towards others. आणि दुसऱ्यांच्या समस्या संदर्भात ते कसे असतात, लेस सेन्सिटिव्ह म्हणजे कमी संवेदनशील. म्हणजे कोणाला काही झालं तरी त्यांना काही फरक पडत नाही, असं पद्धतीची कंडिशन येते. Chronic effect of such tendency is that they are not ready to help other in need and hence they also do not get in need. आणि या टेंडन्सीचा एक क्रॉनिक इफेक्ट म्हणजे लॉंग ड्युरेशनपर्यंतचा इफेक्ट जो आहे ना, तो असा होऊन जातो की हे लोक कोणाला मदत करण्यासाठी पण तयार नसतात आणि वेळेवर त्यांना कोणी मदत करत पण नाही. अशा पद्धतीचं एक मेंटल इलनेस त्यांच्यामध्ये येऊन जातो. Children who watch the cartoon films may imitate the character of those films. बऱ्याच वेळेस काय होतं की लहान जे मुलं आहेत तर त्यांना कार्टून बघण्याची सवय असते आणि ॲक्च्युअल त्याच्यातले जे कॅरेक्टर्स आहेत त्यांनाच ते काय करतात, इमिटेट करत असतात. Tendency and behavior of the children who play the games like virtual war and car race, specially deliberately brought about virtual accidents in games, gradually become negative. आता टेंडन्सी आणि बिहेवियर जर पाहिलं आपण चिल्ड्रनचं जे गेम खेळतात व्हर्च्युअल वॉर, जसं की फ्री फायर आहे की नाही, तर त्याच्यामध्ये जर पाहिलं आपण बरेच सुसाईड केस पण झाले आहेत पहा, आहे की नाही. त्याच्यानंतर कार रेसेस असतील, व्हर्च्युअल वॉर. तर आजकाल तुम्ही पहा ग्रुपनं बसतात पहा, आहे की नाही. आणि एक काल्पनिक गेम आहे समजा, आहे की नाही, फ्रेंडसोबत खेळतात आणि त्याच्यात स्वतःच बडबड करत बसतात, आहे की नाही. अशा पद्धतीची कंडिशन आहे. म्हणजे ते ॲक्च्युअल काय होतात की त्या ठिकाणी त्या ॲक्सिडेंट्स वगैरे जे होतात त्याच्यामुळे त्यांचं माइंड कसं होऊन जातं, निगेटिव्ह होऊन जातं. म्हणजे मार धाड हे ना, ॲक्सिडेंट्स असं. Some games available on cell phones and computers are extremely time consuming and also causes economic losses to
concentration on some essential subject and may also prove fatal. आता काही गेम्स असे सेलफोन आणि कम्प्युटर्सवर की ते एकदम वेळ खाऊ आहे पहा, टाईम कन्झ्युमिंग. त्याच्यात जर पाहिलं तुम्ही लेवल येतात पहा, लेवल 1, 2 आणि जसं क्रॉस करत गेलो असं वाटतं की आपण काहीतरी जिंकत चाललो, पण ते एक मानसिक आजार आहे पहा. ते त्याच्यामध्ये आपण गुतत जातो. वास्तविक ठीक आहे, मोबाईल वगैरे तुम्ही खेळा, परंतु त्याची एक लिमिटेशन पाहिजे. 10 मिनिट 15 मिनिट ठीक आहे समजा, पण तासनतास तुम्ही तेच खेळता तर टाईम कन्झ्युमिंग आहे. इकॉनॉमिकल लॉससुद्धा आहे. बऱ्याच वेळेस काय होतं, काही गेम परचेस करावं लागतात पहा प्ले स्टोअर वगैरे. तर अशा वेळेस मुलं काय करतात, त्यांच्या पालकांना वगैरे हट्ट करतात आणि पैसे देऊन ते काही गोष्टी विकत घेतात. त्यानंतर आणि जे इसेन्शियल सब्जेक्ट असतात, आता इसेन्शियल सब्जेक्ट काय आहे, आपलं वाचणं, लिहिणं, अभ्यास, स्वतःचं स्पोर्ट टाईम, मित्र, तर याच्यावर ते कॉन्सन्ट्रेशन लॉस करतात आणि अशा वेळेस प्रूफ पटल म्हणजे यांना डेथसुद्धा येऊ शकते. म्हणजे त्याचे इतके आरी जातात ते. Along with some useful purpose, huge information available on internet is used for viewing some inappropriate videos too. However, there is a governmental regulation over such media. Website, movies and cartoon films inappropriate for children are banned by the government. आता ठीक आहे, इंटरनेटवर बरीचशी युजफुल पर्पज इन्फॉर्मेशन अवेलेबल आहेतच, परंतु त्यासोबतच काही इनअप्रोप्रिएट व्हिडिओसुद्धा अपलोड केलेले असतात पहा. आता गव्हर्मेंटच्या रेग्युलेशननुसार जर पाहिलं तर अशा याच्यावर गव्हर्मेंटला बॅन वगैरे टाकलेलं असतं पहा, आहे की नाही. तशा वेबसाईट जर असतील इनअप्रोप्रिएट व्हिडिओ दाखवणाऱ्या, मूव्हीज, कार्टून फिल्म्स, तर याच्यावर चिल्ड्रन्सने पाहू नये म्हणून त्यांच्यावर गव्हर्मेंटकडून काय असतो, बॅन असतो. परंतु ही इनअप्रोप्रिएट व्हिडिओसुद्धा या ठिकाणी जे स्टुडंट्स चिल्ड्रन्स आहे तर त्यांचं कमी वयामध्ये जे सोशल हेल्थ आहे त्याच्यावर ते परिणाम करू शकतात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण रोड्स संदर्भात काही कशा पद्धतीच्या घटना वगैरे होतात, त्यानंतर सायबर क्राईम्स या संदर्भात डिटेलमध्ये डिस्कस करू.